भडकाऊ भाषण करणारे मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे। पण मौलाना मुफ्ती सलमान नेमके आहेत कोण, त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली आहे, ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मौलाना मुफ्ती यांना अटक का करण्यात आली? गुजरातमधील जुनागडमध्ये मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना भडकाऊ भाषण करण्याच्या कारणावरून मुंबईतील घाटकोपरमधून अटक करण्यात आली आहे। त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मौलानांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन बाहेर जमले होते। मात्र काही वेळानंतर मौलाना यांनीच पोलीस स्टेशनमधून समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। मौलाना यांना गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली असून त्यांना आता गुजरातला नेण्यात आले। 31 जानेवारीच्या रात्री जुनागडमधील मैदानावर कार्यक्रमात बोलताना एक विधान केल्याने वाद निर्माण झाला होता। वाद वाढवल्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवला। या दरम्यान अझहरी यांनी औषधाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचं असल्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यांनी प्रक्षोभक विधान केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे। मौलाना मुफ्ती सलमान अझहरी नेमके कोण? मुफ्ती सलमान अझहरी हे सुन्नी इस्लामिक संशोधक, अभ्यासक आणि वक्ते आहेत। त्यांनी इजिप्तमधून पदवी प्राप्त केली असून जगभरात त्यांचे हजारो समर्थक आहेत। इस्लामिक भाषणे देण्याबरोबरच ते विविध सामाजिक कार्यातही सक्रिय असतात। याशिवाय ते अल अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।